नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त एकदम जबरदस्त भाषण मराठीमध्ये. चला तर मग सुरू करूया. नभी चंद्र सूर्य तारे सारे मिळूनी जयघोष करती. नभी चंद्र सूर्य तारे सारे मिळूनी जयघोष करती. त्रिखंडात गाजत राही अशी शाहू महाराजांची कीर्ती. त्रिखंडात गाजत राही अशी शाहू महाराजांची कीर्ती. अशी शाहू महाराजांची कीर्ती. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज आपण एका अशा महान राजाची आठवण काढत आहोत ज्यांनी स्वतः राजे असूनही सामान्य जनतेला आपल्या मुलासारखं जपलं. ते राजा होते कोल्हापूरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज. शाहू महाराज हे केवळ सिंहासनावर बसलेले राजे नव्हते, तर ते गोरगरीब, कष्टकरी आणि वंचितांच्या हृदयात राहणारे खऱ्या अर्थाने लोकराजा होते. त्या काळात समाजात खूप अंधार होता, जातीभेद वाढला होता आणि गरिबांना शिक्षणाची सोय नव्हती. अशा कठीण काळात शाहू महाराजांनी क्रांती घडवली. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे केलं. मुलांनी शिकून मोठं व्हावं म्हणून त्यांनी अनेक वसतिगृहे सुरू केली. समाजातल्या प्रत्येक माणसाला मानाने जगता यावं यासाठी त्यांनी 50% आरक्षणाची ऐतिहासिक घोषणा केली. म्हणूनच आज आपण त्यांना आरक्षणाचे जनक म्हणून ओळखतो. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमधील अथांग नेतृत्व ओळखलं आणि त्यांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले. शेतीला पाणी मिळावं म्हणून त्यांनी राधानगरी धरण बांधलं आणि कुस्तीला राजाश्रय देऊन कोल्हापूरला कुस्तीची पंढरी बनवलं. अशा प्रकारे त्यांनी प्रत्येक क्षेत्रात रयतेच्या कल्याणाचाच विचार केला. आज शाहू महाराज देहाने आपल्यात नसले तरी त्यांनी दिलेला शिक्षणाचा आणि समतेचा विचार आजही आपल्याला मार्ग दाखवत आहे. शेवटी त्यांच्या चरणी वंदन करताना एवढेच म्हणेन, शिक्षणाचा दिला मंत्र, बदलले जगण्याचे तंत्र. अशा माझ्या लोकराजाला वंदन करतो वारंवार. अशा माझ्या लोकराजाला वंदन करतो वारंवार. राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय. धन्यवाद.